अमरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय। काल रात्री 12च्या सुमारास भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर हा गोळीबार झालेला आहे। दुचाकीवरून 2 जण पांढरे कपडे घालून आले आणि त्या 2 अज्ञातांनी भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर केले। कार्यालयातील काचेवर या गोळ्या लागल्या। अमरनाथ महापालिकांची निवडणूक ही जाहीर झाली आहे आणि आज अमरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा पार पडणार आणि या सभेआधीच हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। त्यामुळे इथे एकच खळबळ उडाली आहे। गोळीबार झाला आणि त्यामुळे पवन वाळेकर त्यावेळेला अमरनाथ पश्चिमेकडच्या नवीन भेंडीपाडा इथल्या आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत बसलेले होते। त्याच वेळेला दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। या 4ही गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या। गोळीबारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले। धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केल्याचा सध्या पोलिसांचा अंदाज आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि आरोपींचा शोध सुरू केला आहे। गोळीबार झाला हे काही अंबरनाथसाठी नवीन गोष्ट नाहीये। आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा हाच आहे, भ्रष्टाचार आणि दहशतमुक्त अंबरनाथ मुक्त अंबरनाथ करण्याचाच आमचा प्रचाराचा मुद्दा आहे। तरी पण हे म्हणतात की असं नाही तसं नाही, जी काही घटना घडली 6 राऊंड फायर केल्याच्या नंतर सुद्धा पोलीस जर समजा फिर्याद घेत नसतील आणि फिर्याद आमची आहे, आम्ही सांगतो तशी फिर्याद त्यांनी घेतली पाहिजे। आम्ही थोडी सांगतो की हे खोटी काही देतो। खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही। आणि जर फिर्याद घेत नसेल तर हे पोलीस स्टेशन कशासाठी पाहिजे? इथं गोरगरिबाला जर न्याय मिळत नसेल तर या पोलीस स्टेशनची गरज नाही। मग भाई लोक बसवावे चौकामध्ये, त्यांनी फैसले करावेत। आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही, म्हणून आम्ही ती आंदोलनाला बसतोय। पोलीस सांगतात तुम्ही अशा प्रकारे फिर्याद द्या, तशा प्रकारे फिर्याद द्या। याच्या अगोदर देखील त्याच्या कार्यालयावरती हल्ला झाला 30 तारखेला, त्याला देखील त्याची फिर्याद घेतली नाही, त्यावेळी देखील तक्रार घेतली नाही, कोणत्या प्रकारची चौकशी केली नाही। म्हणजे कोणाचं काम करतायत? आज आमची फिर्याद जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, हा आमचा ठाम निर्णय आहे। खोटी काही देतो। खोटी जर आमची फिर्याद असेल तर त्यांनी आमच्यावर प्रोसिक्युशन करावं, ते कायदा आहे, किंवा आमच्या विरुद्ध खटला दाखल करावा। आणि असं असताना सुद्धा जर पोलीस आमचं फिर्याद त्यांच्या म्हणण्याप्रमाणे द्यायची असेल तर त्या गुन्ह्यात काय अर्थ आहे? याच्या आधी सुद्धा 2-3 वेळा असेच अटेम्प्ट झालेले आहे, त्याची साधी फिर्याद सुद्धा घेतलेली नाही।